पाहणाऱ्यांना आणि कामगारांचे कायदे पायदळी तुडवल्यांना सांगू इच्छितो की माय बापाऊनी बहुमायवंत करू घातपात शत्रूनी. आई वडिलांसारखे जीवाला जीव देणारे आम्ही आहोत, आई वडिलांसारखे जीवापाड प्रेम करणारे आम्ही आहोत. पण जर तुम्ही जर आमच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असाल तर आम्ही घातपात घडून आणल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. मित्रांनो, घातपात घडून आणायचं म्हणजे नेमकी काय करायचंय? आपल्याला तलवारबाजी करायची नाही, आपल्याला घातपात येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून घडून आणायचं आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला यासाठी घाबरण्याची काही कारण नाही, कारण श्री संतोषांना बेंद्रे साहेब यांच्या पाठीमागं आणि पर्यायानं तुमच्या माझ्या सर्वांच्या पाठीमागं एक दिव्य दादा शक्ती वावरत आहे. आणि या दादा शक्तीविषयी मी जाता जाता फक्त एवढंच म्हणाल की दादा, तुमचं दादा पण काल पण आणि आज पण आणि या इंद्रायणी मंगल कार्यालयामध्ये एकवटलेला सर्वसाधारण कामगार, तुमचं दादा पण भविष्य काळामध्ये विधानसभेत दिसल्याशिवाय राहणार नाही, विधानसभेत दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची मला मनस्वी खात्री वाटते. मित्रांनो, आपली एकजूट आता जशी दाखवली, भविष्य काळामध्ये ही एकजूट भगवंत टिकवण्याची सद्बुद्धी आपल्या सर्वांना देव, अशी मी एक भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.